नमस्कार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे, अज्ञानाचा अंधार दूर करणारे, ज्ञानाचा प्रकाश देणारे एक व्यक्तिमत्व असते, ते म्हणजे गुरु. आज आपण अशाच एका पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत, ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला, ज्यांनी महाभारत आणि पुराणांसारख्या महान ग्रंथांची रचना केली. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एका व्यक्तीची पूजा नाही, तर ती गुरुतत्वाची, ज्ञानाची आणि त्यागाची पूजा आहे. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या जीवनात गुरु अनेक रूपात येतात. आपले आईवडील हे आपले पहिले गुरु असतात, जे आपल्याला जगाची ओळख करून देतात. त्यानंतर आपले शिक्षक, जे आपल्याला पुस्तकी ज्ञानासोबतच आयुष्याचे धडे देतात. आध्यात्मिक गुरु आपल्याला ईश्वराचा मार्ग दाखवतात. खेळाडूंचे प्रशिक्षक, कलाकारांचे उस्ताद किंवा अगदी आपल्या कामाच्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आपले ज्येष्ठ, हे सर्व गुरुच असतात. गुरु आपल्याला फक्त माहिती देत नाही, तर ते आपले चारित्र्य घडवतात, आपल्याला योग्य अयोग्य यातील फरक शिकवतात आणि आपल्याला एक उत्तम माणूस बनवतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपापल्या गुरूंचे दर्शन घेतात, त्यांना वंदन करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. अनेक ठिकाणी गुरूंची पूजा केली जाते, त्यांना पुष्प अर्पण केले जातात. काही जण गुरुदक्षिणा देतात, तर काही जण त्यांच्या आवडत्या वस्तू गुरूंना भेट देतात. हा दिवस फक्त दिखाव्याचा नाही, तर तो आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरूंच्या ऋणाईत होणे म्हणजे केवळ एक दिवसाची औपचारिकता नाही. गुरूंनी दिलेले ज्ञान आणि संस्कार आत्मसात करून त्यानुसार जीवन जगणे हे खरे कृतज्ञता व्यक्त करणे आहे. त्यांच्या शिकवणीचा आदर करणे, त्यांचे नाव उज्ज्वल करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे हेच गुरूंना खरी गुरुदक्षिणा आहे. चला, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूला आदराने वंदन करूया, त्यांचे आभार मानूया आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.